नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे महाडकर मेहुल सावंत। मित्रांनो, आज आपण चाललो किल्ले रसाळगड। किल्ले रसाळगड हा आपल्या महाडपासून 65 किलोमीटर अंतरावर असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील खेड या तालुक्याच्या ठिकाणापासून 20 किलोमीटर अंतरावर आहे। तर तिथे जाण्यासाठी तुम्हाला खेडवरून रसाळवाडीपर्यंत एसटी बसेस आहेत आणि तिथून तुम्हाला 2 किलोमीटरचं अंतर चालत पायी करावं लागेल। तर आता आपण डायरेक्ट भेटूया थेट रसाळवाडीत। बघू शकता इथे एक बोर्ड लावलेला आंबोली गावाचा। तर इथं आल्यानंतर आपल्याला डाव्या बाजूला वळायचं आणि समोर तुम्हाला कमानी दिसेल ती श्री क्षेत्र राम वर्धायनी देवस्थान कांदोशी या साईडला जाते। तर आपल्याला डाव्या बाजूला जायचं आहे रसाळगडला जाण्यासाठी। तर मित्रांनो, आता आपण पोहोचलेलो आहोत रसाळवाडी इथे। तुम्ही बघू शकता खाली आपल्या बाईक पार्क केलेल्या आहेत आणि इथून या किल्ल्याला येण्यासाठी ही जी तुम्हाला पायवाट दिसत आहे त्या पायवाटेने आता आपण इथं वरती आलेलो आहोत। तर माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता हा किल्ला इथे। तर इथून आता आपला प्रवास सुरू करणार आहोत। तर आज आपल्यासोबत आलेले आपले मित्र तर चला तुम्हाला त्याची ओळख करून देतो। तर मित्रांनो, आज आपल्यासोबत आलेले आपले मित्र सुशील, आशिष, प्रतीक, परेश, अनिकेत, रितेश। तर याला तुम्ही ओळखत असाल रायगडचा स्वाद। नमस्कार। तर मित्रांनो, याच्या चॅनलसुद्धा एकदा नक्की सबस्क्राईब करा। खूप चांगल्या मेजवानी तुम्हाला इथे बघायला मिळतील। तर आज आपल्यासोबत आलेले आपले यूट्यूबर महाडचेच। तर चला यांच्यासोबत आपण किल्ल्याला आता सुरुवात करूया। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण आता किल्ल्याच्या बरोबर इथे पायथ्याला आलेलो आहोत। इथे तुम्हाला एक महादेवाची पिंड दिसेल आणि इथून हा रस्ता आपल्याला पुढे आता किल्ल्यावर घेऊन जाणार आहोत। तर चला आपण आता पुढचा प्रवास सुरू करूया इथून। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण आता सुरुवात केलेली आहे किल्ल्यावर चढण्यासाठी। समोर आपले मित्रमंडळीसुद्धा गेलेले आहेत। तर आता आपण जाऊया। तर हा किल्ला जावळीच्या खोऱ्यातील आहे। जावळीच्या खोऱ्यातील 5 किल्ले म्हणजे एक प्रतापगड, मकरंदगड, सुमारगड, मैपतगड आणि हा रसाळगड असे हे जावळीचे खोऱ्यातील किल्ले आहेत। तर त्यापैकी हा किल्ला आपण आज बघायला आलेलो आहोत। तर या किल्ल्यावर आपण आलेलो आहोत। तर तुम्ही बघू शकता समोर आपल्याला एक आता दरवाजा दिसत आहे। काही पायऱ्या चढून गेल्यावर आपल्याला समोर तो दरवाजा पण तिथे पोहोचणार आहोत। तर चला, आपले मित्रमंडळी सगळे पुढे चाललेले आहेत, बघूया आता आपण। तर आता आपण किल्ल्याच्या या पायऱ्या मोजायचं काम आपल्या सुशीलला दिलेलं आहे। तर आपण बघूयात हा दरवाजा आपल्याला किती पायऱ्या चढल्यानंतर आपल्याला भेटणार आहे। तर चला, काय झालं प्रतीक, का थांबलात? का थांबलायस? अच्छा, तुझ्यासोबत आम्ही पहिल्यांदा आलोय। कसं वाटतंय? खूप सुंदर, छान, हा, निसर्गरम्य आहे। ओके। आणि गड किल्ले पाहायची म्हणजे मजा एक वेगळीच आहे, ती पूर्ण करूया आज। मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण काही पायऱ्या चढून आल्यावरच आपल्याला हा किल्ल्याचा पहिला दरवाजा दिसत आहे इथे। तुम्ही बघू शकता दरवाजा खूप चांगल्या स्थितीमध्ये आहे। आणि आपण आता दरवाज्यातून आत आल्यावरच तुम्हाला इथे मावळ्यांना राहण्यासाठीची थोडी जागा असते ती दिसते। त्यानंतर या इथे पणत्या लावण्यासाठीची जागा असते ती आहे, तसे तिथे एक आहे। आणि या बाजूने एक छोटी जागा आहे जिथून आपण खाली लक्ष ठेवू शकतो। आणि किल्ल्याचं बांधकाम अजूनही खूप चांगल्या स्थितीमध्ये आहे, बघू शकता।
तर आपण तो पहिला दरवाजा आता इथे चढून आलेलो आहोत. इथे समोर एक तुम्हाला हनुमानाची मूर्ती दिसेल आणि बघू शकता खूप छान असं मंदिर आहे छोटंसं. आणि हा इथून आता गाड्यावरून आपल्याला दिसणारा तुम्ही परिसर बघू शकता. सह्याद्रीच्या पर्वतरांगा एकदम स्वच्छ असं खूप लांबपर्यंत आपल्याला आता दिसतंय. वातावरण खूप शुद्ध आहे बघू शकता तुम्ही. तर आता आपण इथून पुढे जाऊया. आणि बघूया आता गडावरील परिसर. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण या जो पायऱ्या आलो चढून ते एकूण 220 अशा पायऱ्या आहेत. तर आपला मित्र सुशील याने काउंट केल्या होत्या. तर आपण किल्ल्यावर आलेलो आहोत आणि आपल्या उजव्या बाजूला तुम्ही बघू शकता एक छोटीशी तोफ दिसते इथे. आणि तसेच या बाजूला पाणी साठून राहावं यासाठी एक छोटासा असा तलाव खोदलेला आहे या कातळामध्ये. आणि आत्तासुद्धा थोडं पाणी आहे. आणि समोर तुम्ही बघू शकता ते घाटाची तटबंदी. त्यानंतर आता समोर तिथे एक तोफ आहे. ही तोफ ही खूप चांगल्या अवस्थेत आहे. आणि या गडावरती खूप तोफा आहेत. तर अजून किती तोफ आहेत टोटल ते आपण आता मोजणार आहोत. तर तुम्ही बघू शकता इथे समोर एक मोठी तोफ आहे. आणि या तोफेवरती अशा काही खुणा आहेत. त्यानंतर असा नंबर लिहिलेला आहे 1720 आणि खूप मोठी अशी तोफ आहे. आणि समोर तुम्हाला दिसत असेल आजूबाजूचा परिसर. तर आपले मित्र आता इथं विश्रांती घेण्यासाठी या झाडाच्या सावलीत थांबलेले आहेत. अनिकेत, झाडाचं महत्त्व हे आता अनिकेतला आपल्या कळलेलं आहे. यामुळे या पुढे झाडं लावणार का? या पुढं हां, कारण या किल्ल्यावरती तुम्हाला आता जवळपास तरी इथं हे एकच मोठं झाड दिसते आणि त्याच्या सावलीत आम्ही आता इथे बसलेलो आहोत. आशिष, तुला कसं वाटलं आज? मला खूप छान वाटलं.
वाटलं अच्छा, त्याच्यासोबत पहिल्यांदा प्रवास करून. ओके. आणि आणि असंच आम्हाला पुढे परत घेऊन जात जा. नक्कीच. ड्रायव्हर वाकला असता त्यांचा निकलत आला. ड्रायव्हर फ्री, ड्रायव्हरची सुट्टी असते आम्हाला. तर मित्रांनो, तुम्हाला आठवड्यातली एक सुट्टी तर असतेच नक्की रविवार. एकदा नक्की आपले गडकिल्ले तुम्ही बघा, सह्याद्रीत फिरा आणि मग आधी महाराष्ट्रात बरंच काही बघण्यासारखं आहे ते तुम्ही आधी पहा, मग बाहेर जा. बरोबर का ना परेश? तर आपल्या या मित्रांसुद्धा आज कंपनीत सुट्टी मारून शेवटी आज आपल्यासोबत हजेरी लावलेली आहे किल्ल्यावरती. आणि आज याचा आज सुद्धा बड्डे आहे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा परेश तुला. धन्यवाद तुला मिळून. आज तुम्हाला इथे आणलेस, तुझे आभार कसे मानू मी तुला सांगू शकत नाही. तर मित्र, असं तू आमच्यासोबत पुढे पण येत राहा येत आहे तुझा आशीर्वाद. आणि आपण असेच गडकिल्ले सगळे एकत्र एकदा बघू. चला तर मग आपण आता इथला पुढचा प्रवास करूया परत. तुम्ही बघू शकता आपली गावठी माणसं सुशील पवार, याचा सुद्धा आज बड्डे आहे. पाणी पुरवठा शिरगाव ग्रामपंचायत. तर आमच्या सर्वात पुढे नेहमी असतो तोच, म्हणजे अजिबात दम हा प्रकार नाही आहे झाला, कंटिन्यू अगदी चालतच असतो. तर आत्ताही बघा तुम्ही, हा एकटा पुढे आहे आणि आम्ही सगळे असे पाठीमागे एक 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 येत आहोत. तर आता आपल्याला समोर दिसतंय देवीचं मंदिर. Gave you too much, now I'm swallowed. तर तुम्ही बघू शकता समोर आहे मंदिर आणि हा आजूबाजूचा परिसर गडावरचा. मित्रांनो, इथे काही तोफा आहेत, 4 तोफा आहेत, 2 लहान आहेत, 2 मोठे आहेत. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता या मंदिराच्या समोर तुम्हाला एक दीपमाळ दिसेल दगडाचं आणि त्याच बाजूला तुळशी वृंदावन आहे. आणि हे खूप चांगल्या प्रकारे चांगल्या स्थितीत आहे अजूनही. आणि समोर आहे हे मंदिर झोलाई देवीचे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता हे किल्ले, रसाळ गडावरील हे मंदिर आणि इथे या गडावरील काही मिळालेल्या छोट्या छोट्या मूर्त्या आहेत दगडाच्या कोरीव केलेल्या. ते या सर्व आता मंदिरात तिथे ठेवलेले आहेत. आणि तुम्ही बघू शकता या किल्ल्याचं हे इथपर्यंतचं जे बांधकाम आहे ते जुनं आहे, शिवकालीन. आणि वरील हे आत्ताच आधुनिक पद्धतीने बांधलेलं आहे. वरती आता तुम्हाला दिसेल, वरती असे लोखंडी पत्रे टाकलेले त्या मंदिराच्या वरच्या शेडला आणि तसेच आतमध्ये हे लाकडाचे असे मोठे मोठे खांब आहेत. आणि आत आल्यावर तुम्हाला आता समोर इथे एक मोठी घंटा दिसत आहे. याबद्दल इथे एक पालखी लावलेली आहे. आता इथं समोरात आपण आलेलो त्या मंदिराची इथे तुम्हाला दिसेल श्री छत्रपती शिवाजी महाराजांची इथे एक मूर्ती आहे. आणि आता आपण या मंदिरात जाणार आहोत, प्रवेश करणार आहोत. तर इथे तुम्ही बघाल इथे एक वाघजाई देवी आहे आणि तसेच झोलाई देवी आहे. तर आपण आता आशीर्वाद घेऊया. तर बाबा, आम्हाला जरा या मंदिराबद्दल सांगा थोडं काही, म्हणजे मंदिर किती जुनं आहे आणि कसं काय आता काय? हे आपलं देव आहे 300 वर्षापासून जास्त आहे. आज इथे इंग्रजांपासून इंग्रजांपासून हा गड आहे इथे. तर हे ज्या टायमाला इंग्रज गेले त्याच टायमाला थोडीशी आपल्या देवीचा चमत्कार पण घडलेला आहे. तेव्हा इथून इंग्रज गेले, तिथपासून शिवकाळीपासून आपले हे मंदिर आपल्या पुरातत्व विभागाच्या ताब्यात अजूनपर्यंत आहे. तर आमच्या ह्या देवस्थानची पूजा अर्चा आम्ही वाडीबीडचे कदम, माझे नाव प्रकाश बाबाजी कदम, आमच्या 3-4 पिढ्या आमच्या इथे येऊन गेलेल्या आहेत. शासनाकडून आम्हाला 144 हा मानधन वर्षाला भेटतो दिवाबत्तीसाठी. आता हे जेवढं आता 1 वर्ष 10 वर्ष झाली असतील ह्या देवस्थान सुधारायचं. आज पुरातत्व विभागानेच हे नवीन सर्व काम केलेलं आहे. हे वरची मंडपी, पुऱ्यावरती कवळं, हे सर्व पुरातत्व विभागाचा खर्च आहे. हे जे ते सगळं लाकडे हे आत्ता केलेलं आहे बांधकाम. हा, हे आणि आता जे हे दगडी काम हे जे पहिल्यापासून हे पहिल्यापासूनचे
ताई झालं आहे तुमचं. हे पहिल्यापासूनच आहे. हे खांब आहेत, टेक्चर आहे ते पहिल्यापासून आहे. अच्छा. जे लाकडी जेवढं काय आहे हे आता नवीन केलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता यावरती खूप चांगल्या प्रकारे कोरीव काम केलेलं आहे दगडावरती, आणि हे आत्ता बांधलेलं आहे यानंतर. तर हे पूर्वीचंच आहे सगळं. आणि आम्ही असं ऐकलं की इथे मंदिरावरती एक जत्रासुद्धा होते. जत्रा जत्रा 3 वर्षांनी जत्रा होते अच्छा. चैत्रामध्ये. तर इथे कोणत्या कोणत्या गावातून पालख्या येतात? ते 18 गावातून पालख्या येतात. अच्छा. बिरबणीपासून आंबवलीपर्यंत, म्हालुंगा, आमची सातवाडी धरून कामिनी, जैतापूर, इकडून मालदे, नांदिवली, व्हॅली, वाडीबेट असे धरून पालख्या 18 असतात. तरी पण दुर्बल रस्ता असल्यामुळे काही लोक यायला त्रास होतो आहे. आता हे ज्या टायमाला पुरातत्व विभागाने काम घेतले त्या टायमाला फार दुर्बल रस्ता होता इकडे. अच्छा. गडावर येण्यासारखी रस्ता नव्हता. जास्त नव्हता. तर पर्यटन स्थळ म्हणून शासनाने ज्या टायमाला जे काम घेतलं की गड डागडुगी सुधारण्याचं, अच्छा. तर ते पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम हे विरोधी पक्ष नेते होते. मग त्यांनी आपल्या मंत्रालयामध्ये हे केले की रसालगड हाच पर्यटन स्थळ पहिला व्हावा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. बरोबर. मग त्यांच्या प्रयत्नाने हे सर्व डागडुगी, हे सर्व पायऱ्याकरण, कटाडे आणि हे सुधारपासून आज त्यांच्यापासून ही चालू झाली. आणि 99-90 रामदासभाई ज्या टायमाला निवडून आले तिथपासूनच ह्या गडावरती लक्ष आहे. आमदार आमचे रामदासभाईंचं लक्ष असल्या कारणाने एवढं व्यवस्थित सर्व काम झालेली आहेत आत्तापर्यंत. आणि आता आपल्या गडावरती बघण्यासाठी काय काय अजून असे ठिकाणे आहेत? या ठिकाणं गडावरची ठिकाणे पहिलं हा गड, हा रसालगड हा ऐतिहासिक नाही आहे कुठे. अच्छा. तर हा रसालगड हा गुपित ठेवला होता. कारण रस जेवढ्या गडांना अन्न पुरवठा, दारूगोळा काय जो पुरवठा होत होता तो ह्या रसालगड किल्ल्यावरच व्हायचा. तर तिथे धान्याची कोठार म्हणून त्या बाजूला आहे अच्छा. मोठा. त्याच्यात धान्य होऊन सर्वांना डिवाईड होत होतं. म्हणजे इथून ते दिलं जायचं सगळीकडे, इथून दिलं जायचं, इथून डिवाईड सर्व गडांना इथूनच गवायचं. म्हणून हा रसालगड हा रस पुरवायचे म्हणून हा रसालगड हा असं नाव पडलं. आणि ऐतिहासिक हा गड नाहीच आहे कुठे बघितला तर, म्हणून हा गड गुपितच ठेवलेला होता. आता 18 तोफा साईडने आहेत, तटबंदी आहे, टाकी आहेत, देव टाकाभर आहे, परत तिकडे दुसरा एक टाका आहे, परत 5 पांडवांनी कोरलेले तिकडे खांब टाकाभर आहे. आणि सर्व हे तटबंदी आहे. आणि एक राजवाडा आहे, ते राजे महाराजे राहायचे त्यांचा एक राजवाडा आहे. ते आपल्याला आता दिसेल का? म्हणजे चांगल्या स्थितीत आहे का ते राजवाडा? तो हां चांगल्या स्थितीमध्ये आहे का? दिसतो का आपल्याला आता? नाही, आता फक्त म्हणजे पहिलं त्याचे होतं ते जुनं होतं ते सर्व पडून गेलेले आहे. इकडे दुर्बल लक्ष कोणी दिल्या नसल्यामुळं सर्व ते तसंच राहिले. पण आता शासनाने हे करून जोता बांधलेला आहे. अच्छा. आता ते बांधण्याचं काम आता पुढच्या निधीमधून होईल. हो. तर तुम्ही बघू शकता खूप चांगली आपल्याला माहिती दिलेली आहे. तर तुमचं नाव सांगा एकदा. प्रकाश बाबाजी कदम, मुक्काम वाडीबीड, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी, खोतवाडी. तर मित्रांनो, तुम्ही एकदा या मंदिरात येऊन खूप प्रसन्न होईल तुमचं मन. एकदा नक्की दर्शन घ्या इथे आणि या गडालासुद्धा भेट द्या. तुम्हाला समजेलच इथे गडावर आल्यावर तुम्हाला हे सांगतीलच गडाबद्दल. तर आमचे व्ह्यूवर जर आले तर तुम्हाला ना माहिती द्याल का? हो, जरूर. हां, तर नक्की या एकदा मित्रांनो. आणि बघू शकता तुम्ही हे मंदिर खूप जुनं आहे, पण आता यातील काही अशा ज्या आपल्याला जुन्या वास्तू दिसते त्या आधी खूप चांगल्या स्थितीमध्ये आहेत. तुम्ही बघू शकता हे खांबसुद्धा अजून इतके वर्ष झाले तरी अजिबात पडले नाहीत किंवा काही. तर आणि हे आत्ताचं नवीन नक्षीकाम हे सुद्धा खूप छान प्रकारे इथे केलेलं आहे. आणि गडावरील 21 आता जत्रा आहे आमची. हां, चैत्रामध्ये. कधी आहे? चैत्र 2021 मध्ये. अच्छा. एप्रिल होईल. एप्रिल एंडमध्ये. तारीख काही कन्फर्म नसते. तारीख कन्फर्म होते तिथे. कारण तुम्ही बघू शकता या मंदिराच्याच बाजूला एक छोटं मंदिर दिसते तुम्हाला. त्या हे श्री गणेश मंदिर. आणि या गणेश मंदिराच्या बाजूला छोटासा तुम्हाला एक तलाव दिसेल. तर या तलावाच्या इथून
समोर तुम्हाला एक भुयारी मार्ग दिसेल. तर हा भुयारी मार्ग तिकडे पलीकडे असलेल्या एक जगबुडी नदी इथे निघतो असं म्हणतात. आणि तुम्ही बघू शकता या पाण्यामध्ये मासेसुद्धा आता खूप आहेत. पाणीसुद्धा खूप थंड आहे एकदम आणि खूप चांगल्या असं प्रमाणामध्ये पाणी इथं साठलेलं आहे. तुम्ही बघू शकता तुम्ही. आणि हे पाणी पिलं जातं, इथं पिण्यायोग्य आहे. आणि यात आतमध्ये उतरण्यासाठी इथे अशा पायऱ्या आहेत. आणि हा आजूबाजूचा असा कटाडा तटबंदीत आहे. आता आपण जाऊया बाहेरच्या बाजूला. या देवीच्या मंदिराच्या बाजूला दिसतंय ते तुम्हाला श्री गणेश मंदिर. तर यात खूप छान अशी गणपती बाप्पाची मूर्ती तुम्हाला दिसेल आतमध्ये. आणि मंदिरसुद्धा खूप छान आहे. तसेच तिथे तुम्हाला छोटीशी महादेवाची लिंग दिसेल, पिंड. आणि हा आजूबाजूचा असा परिसर या किल्ल्यावरचा. आणि तुम्हाला समोर एक दिसते ती खोली, ती आहे धान्य कोठार. तर तिथे धान्य साठवलं जायचं. तर आता आपण तिथेसुद्धा जाणार आहोत. आणि तुम्ही बघू शकता तसेच या मंदिरच्या पाठीमागे काही पुरातन अवशेष तुम्हाला दिसतील. तसेच इथेसुद्धा आहेत. इथे हे श्री गणेशाचं एक असं असलेलं छोटंसं तुम्हाला काही कोरीव असं दगडावरील ते दिसेल वास्तू. तसेच या बाजूलासुद्धा आहेत. तर तुम्ही बघू शकता. आणि यावरून तुम्हाला ओळखण्यात येईल की हे किती जुने आहे. आणि हे आजही खूप चांगल्या स्थितीमध्ये आहेत, खरंच खूप चांगल्या प्रकारे. आणि हा मंदिराच्या मागील बाजूचा परिसर, तर हे सुद्धा जे तुम्हाला दिसतं हे सर्व जुनंच बांधकाम आहे. फक्त इथून हे जे मधलं आहे याच्यावरचं हे नवीन बांधकाम आहे आणि सर्व जुनं बांधकाम आहे. तर तुम्ही मंदिरसुद्धा बघू शकता, खूप चांगल्या प्रकारे आधी दिसते. आणि हा आजूबाजूचा गाड्यावरून दिसणारा परिसर बघा तुम्ही, खूप दूरवर नजर जाईल अशी या गाडीची उंची आहे. आणि आपली मंडळी आता इथे आराम करतायत. मित्रांनो, आपण आता मंदिरात दर्शन घेतलेलं आहे आणि आता आपण चाललो आहोत या बाजूला. पुढे तुम्हाला धान्य कोठार दिसत असेल त्या बाजूला, तर आपण तिथे जाणार आहोत आता. आणि बघू शकता इथे एक पाण्याचं छोटंसं तलाव आहे, त्याचप्रमाणे इकडे सुद्धा आहे. यातसुद्धा पाण्याची क्षमता खूप जास्त प्रमाणात आहे आणि पाणीसुद्धा आहे खूप चांगल्या प्रकारे इथं साठलेलं. तुम्ही बघू शकता याचा परिसर. आणि समोर तुम्हाला दिसत असेल एक बुरुज, तर हा बालेकिल्लासुद्धा तुम्ही याला बोलू शकता. आणि आता आपण चाललो या बुरुजाच्या ठिकाणी. इथून आपण बघणार आहोत बुरुजावरून दिसणारा परिसर. तर मित्रांनो, आपण आता या
किल्ल्याच्या वरील बाजूस आलं तुम्ही बघू शकता, तिथे चुन्याचा घाणा आहे. पहिला किल्ल्याचं बांधकाम करताना जेव्हा चुना वापरायचा तर त्याला कालवण्याचं काम करण्यासाठी ह्या चुन्याचा घाणाचा वापर करतात. तसेच इथे सुद्धा टाक्या आहेत ज्यामध्ये चुना साठवला जातो. आणि हा तुम्हाला जो आजूबाजूचा काही चौतारा दिसतोय, इथे काही अवशेष आहेत, वाडा किंवा राहणीमानाचं काही घर टाईप असू शकतं त्यावेळेचं. तर तुम्ही बघू शकता हा जो होता, आणि हा इतका दिसणारा तुम्हाला इथला या काही जोतेचे अवशेष. आता आपण जाणार समोर बाजूला असलेल्या एका बुरुजावरती. तर बघू शकता आपण आता या बुरुजावर आलेलो आहोत. इथं तुम्हाला एक तोफ दिसेल, तसेच या बाजूला सुद्धा एक तोफ आहे, खूप मोठ्या प्रकारे आहे, चांगली. आणि गडावरून दिसणारा परिसर बघा. आपण जिथून सुरुवात केली होती तो रस्ता तुम्हाला दिसेल. या बाजूला मंदिर, समोर तलाव तिकडे, आणि हा आजूबाजूचा परिसर. चला आलो. तसेच ही एक इथे तोफ आहे. अशा या बुरुजावर 3 तोफा आहेत. चला तर मित्रांनो आपण जाऊया आता धान्य कोठाराच्या बाजूला. तुम्ही इथून समोर बघू शकता, या बाजूला एक छोटी अशी वास्तुस्थिती आहे धान्य कोठार. तर आता आपण तिकडे जाणार आहोत. आणि तुम्ही या बाजूचा हा बुरुज पाहिला असेलच. या बुरुजावर सुद्धा 3 तोफा होत्या, त्या तुम्हाला पाहायला मिळाल्या. आणि हे 2 तलावांच्या मधून ये जा करण्यासाठी असलेली ही वाट. तर आता आपण जाऊया तिकडे धान्य कोठारच्या साईडला. तसेच आपण पुढे आल्यानंतर तुम्हाला उजव्या हाताला सुद्धा हा इथे एक पाण्याचा साठा असलेला असा छोटासा तलाव टाईप, तलाव सारखं दिसेल तुम्हाला. मित्रांनो आपण तिथे एक पाण्याचं टाकं बघितलं, त्याचप्रमाणे इथे सुद्धा एक पाण्याचं टाके आहे. या गडावरती अजूनपर्यंत आम्ही 5 पाण्याचे टाके एकूण पाहिले आहेत. आणि आता आपण जाणार आहोत समोरचे या बाजूला. तर आपण बघूया आता तिथे जाऊन. मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण आता धान्य कोठाराजवळ आलेलो आहोत. तुम्हाला या दरवाजाच्या इथे तुम्हाला दिसेल खाली इथे काही नक्षीकाम केलेले आहेत, कोरडी काम समोर. तसेच गणपतीचं एक शिल्प कोरलेलं आहे. आणि आता आपण या धान्य कोठाराच्या आतमध्ये जाणार आहोत. तर तुम्ही बघू शकता खूप मोठी अशी खोली आहे धान्य कोठाराची. आणि या ज्या सर्व भिंती आहेत त्या सर्व शिवकालीन आहेत. फक्त वरती हे जे तुम्हाला बांधकाम दिसते, जे कौलं आणि हे लाकडाचे वाशे हे आत्ता बनवलेले आहेत. बाकी संपूर्ण हे वास्तू तेव्हाचीच आहे, शिवकालीन. मोठी अशी खोली आहे तुम्ही बघू शकता. तर इथे पूर्वी धान्याचा साठा केला जायचा. तर हे दगडी बांधकाम असलेलं हे असं पूर्ण मोठं असं धान्य कोठार. आणि हे काही थोडी फार आता पडझड झाली तुम्हाला दिसेल, पण तुम्ही बघू शकता हे भिंतीची रचना कशा प्रकारे केलेली आहे. एकावर एक मोठे दगड असे ठेवून ही भिंत बनवली आहे. आणि खूप भक्कम अशी आहे. आजही बघू शकता संपूर्ण भिंत ही अजूनही चांगल्या स्थितीत आहे. आणि आता आपण जाणार आहोत या कोठाराच्या बाहेरच्या बाजूला. मित्रांनो आपण जाऊया पुढे. दिसत आहे आपल्याला धान्य कोठारापासून पुढे काही पाण्याचं टाकं. ते आता आपण पाण्याचं टाकं पाहणार आहोत. आणि यातसुद्धा पाण्याची खूप चांगल्या प्रकारे अशी पाण्याची क्षमता आहे. खूप प्रमाणात पाणी इथं साठलेलं तुम्हाला दिसेल. तर या गडावरती तुम्हाला पाण्याची सोय होणार नाही असं काहीच नाही, इथे खूप पाणी आहे तुम्ही बघू शकता. आणि किल्ल्याचा परिसर खूप मोठा आहे. तुम्हाला त्याच साईडला सुद्धा 2 तलाव दिसले असतील. तसे तिथे येताना 2 टाके दिसले. हा एक टाकं, अजून पलीकडे एक टाकं आहे. हे धान्य कोठार, ते देवीचं मंदिर, त्यानंतर साईडला तिथे असलेलं तुम्हाला दीपमाळी दिसेल. त्यानंतर साईडला तिथे एक छोटंसं श्री गणेश मंदिर आहे, एक बुरुज आहे. आणि हा किल्ला आहे जो आपला जावळीच्या खोऱ्यातला किल्ला आहे. जावळीच्या खोऱ्यातल्या किल्ल्यांपैकी एक किल्ला. तर मित्रांनो सन 1660 या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला. तर तुम्ही बघू शकता हा किल्ला खूप छान आहे. आजही किल्ल्यावर खूप साऱ्या तुम्हाला या वास्तू जुन्या पाहायला मिळतील. आणि तुम्ही या किल्ल्याला एकदा नक्की भेट द्या. तर किल्ल्याचा हा जो प्रकार आहे तर गिरिदुर्ग या प्रकारात मोडला जातो. कारण बघू शकता आजूबाजूला असलेल्या आपल्या सह्याद्रीच्या खूपच रांगा आहेत. आणि आपली मित्रमंडळी आता पुढे चाललेली आहेत. तर तुम्ही बघू शकता
या गडावरती काही आपल्याला वास्तू दिसत आहेत. इथे बहुतेक पहिल्या काळात जे काही आपले प्राण गमावलेले आहेत त्यांच्या समाधी बांधलेले अशा टाईपचं दिसत आहे. म्हणजे एक प्रकारे तुम्ही या गडावर तर हे स्मशानभूमी बोलू शकता, कारण तुम्हाला समोर दिसत असेलच त्या बाजूला 1 2 3 4 5 6 ते 7 असे इतके या इथे तुम्हाला या समाध्या पाहायला मिळतील. आता आपण गडाच्या मंदिराच्या समोरच्या बाजूला आलेलो आहोत या बाजूला. तर बघू शकता तुम्ही इथे अशा प्रकारे इथे एकावर एक दगड असे रचून किंवा या प्रकारे अशी उभारणी केलेली आहे. तिथे समोर एक छोटासा तुम्हाला कळस सारखाच दिसेल. तर आता या पायवाटेने आपण पुढे जाणार आहोत. तर तुम्हाला इथे एक छोटंसं पाण्याचं टाकं पाहायला मिळेल. तर मित्रांनो, या किल्ल्यावरती आपल्याला तोफा व पाण्याचे टाके हे खूप जास्त प्रमाणात पाहायला मिळतील. 17 ते 18 तोफा या गडा किल्ल्यावर आहेत. त्यापैकी काही तोफा मोठ्या आहेत, काही छोट्या आहेत. अशा सर्व एकत्र मिळून या तोफांची 18 इतकी संख्या आहे. तर हा किल्ल्याचा तुम्ही तटबंदीचा भाग बघू शकता, जो जसा दगडावर एका दगडावर एक दगड असा रचून केलेला. तसेच आपण पुढं आल्यानंतर आपल्याला आणखी एक इथे पाण्याचं टाकं दिसत आहे. तर यातसुद्धा पाणी आधी आहे आणि हे संपूर्ण असं कातळात कोरलेल्या टाक्या तुम्ही बघू शकता. पाणी आधी खूप चांगल्या प्रकारे इथे साठून राहिलेलं आहे. नो याबद्दल अजून एक आपल्याला पाण्याचं टाकं मिळालं आहे, पण ते आता पूर्णपणे सुकलेलं आहे. आपली मित्रमंडळी आपल्या पाठोपाठ आले आहेत. सुशील चा आजचा दिवस खूपच छान होता. आज आम्हाला या मंदिरातील जे पंडित होते त्यांनी आम्हाला निवत खाऊ दिलं. तर आज आमच्या नशिबात ते होतं, त्यामुळे आम्हाला मिळालं. आणि मेन म्हणजे आज सुशीलचा बड्डेसुद्धा आहे, तर त्यालासुद्धा एक असं छोटंसं नवीन गिफ्ट मिळाल्यासारखंच आहे. सुशील, कसं वाटतं तुला आज गडावर येऊन? मस्त मजेत. आणि गड कसा आहे खरंच? एक नंबर गड आहे खरंच मित्रांनो, गड खूप छान आहे. या स्वतः बघायला या. रसाळगड मित्रांनो, रसाळगड म्हणजे रस म्हणजे या किल्ल्यावरती खूप प्रकारे धान्याचं साठवणूक केलं जायचं. म्हणजे साठवणूक या गडावरती केली जायची. म्हणजे सगळं जे खाण्याचं पदार्थ असतं ते, व नंतर इथून दुसऱ्या किल्ल्यांवरती ते पोचवलं जायचं. तर हे धान्याचं कोठार आणि हे खाण्यासाठी लागणाऱ्या वस्तू ज्या इथं साठवल्या जातात, हे सगळे जे रस, त्यामुळे या गडाला रसाळगड म्हणून बोलतात, असं आम्हाला त्या मंदिरातील पुजारी यांनी आम्हाला सांगितलं. तर त्यानेसुद्धा आपल्याला या किल्ल्याबद्दल खूप चांगली माहिती दिलेली आहे. तर तुम्ही ती पाहिली असेलच. आणि आता आपण किल्ल्याच्या एक शेवटच्या बुरुजावरती आलेलो आहोत. इथून आता बघणार आहोत आपण किल्ल्यावरचा परिसर. तर आपल्याला इथली आपली तर मित्रांनो, इथं काही पायऱ्या आहेत या तुटक. तसेच तुम्ही बघू शकता समोरून हे जे दिसणारं नयनरम्य दृश्य खूप छान आहे. आणि समोर जी तुम्हाला नदी दिसते ती आहे जगबुडी नदी. तर मित्रांनो, ते जे तुम्ही तलाव पाहिलं त्यापैकी एका तलावामध्ये जे शिवकालीन जे भुयार होतं, त्या भुयारामधून गेल्यानंतर तो तुम्ही डायरेक्ट त्या जगबुडी नदीच्या इथे निघाल असं म्हटलं जातं. तर तुम्ही बघू शकता. आणि या जगबुडी नदीच्या सुद्धा खूप साऱ्या व्हिडिओज तुम्हाला यूट्यूबवर पाहायला मिळतील. तर ते सुद्धा एकदा तुम्ही नक्की पहा. आणि आता आपण या शेवटच्या टप्प्यात आलेलो आहोत किल्ल्याच्या. इथून पुढे हा किल्ल्याचा भाग आपल्याला संपलेला आहे. आपण पुढे जाऊ शकत नाही आहे. तर आता आपण इथून माघार घेणार आहोत आणि किल्ल्याच्या परत मागच्या बाजूस आपण जाणार आहोत. मित्रांनो, आपला गड आता पूर्णपणे जवळपास फिरून झालेला आहे. खूप दम लागलेला आहे आता, कारण ऊनसुद्धा वाढलेलं आहे. सूर्याचा प्रकाशाने खूप त्रास होतो आपल्याला. 2:30 वाजलेले आहेत. आणि आता आपल्याला एक शेवटचा भाग राहिला आहे, तो आता पाहणार आहोत आपण. आणि नंतर मग आपण
किल्ला उतरण्यास सुरुवात करणार आहोत. तर पाहूया आता पुढे आपल्याला गड किल्ल्यावर अजून काही पाहायला मिळते जे. तर मित्रांनो, त्या धान्य कोठाराच्या मागोमागच एक छोटी पायवाट गेलेली आहे. ती पायवाट आपल्याला समोरच्या त्या असलेल्या तिथल्या बुरुजापर्यंत घेऊन जाते. तर आता बघू शकता आपल्यासोबत आपले जे मित्र आलेले आहेत ते सुद्धा नवीन पायवाटा शोधत तिथपर्यंत आपल्या पुढे पोहोचलेले आहेत. तर अनिकेतसुद्धा आपल्यासोबत आज आहे. तर अनिकेतचे शूज आज सारखे स्लिप होत आहेत. सो तो बाकीच्यांना सगळ्यांना सांगते की वाट चांगली शोधा जेणेकरून पाय नाही सरकला पाहिजे. म्हणजे तो स्वतःची काळजी सगळ्यांसोबत घेते. आणि हा आजूबाजूचा एरिया बघू शकता. समोर तुम्हाला दिसते आहे जगबुडी नदी. आणि आता या समोर तुम्हाला दिसेल तिथे अजून एक पाण्याचं टाकं. तर यातसुद्धा पाणी खूप आहे. तर मित्रांनो, या किल्ल्यावरती जितके तुम्हाला पाण्याचे टाके पाहायला मिळाले त्यात पाणी खूप प्रमाणात आहे. आणि यातसुद्धा पाणी तुम्ही बघू शकता खूप सारं आहे. किल्ल्यावर थंडावा भरपूर आहे. तर आधी या किल्ल्यावरती तुम्हाला पाणी आत्ताच्या टाईममध्ये पाहायला मिळेल. म्हणजे आता आला हा डिसेंबरचा महिना, पण ऊनसुद्धा खूप आहे. तरीसुद्धा पाणी या टाक्यांमध्ये अजून साठून राहिलेलं आहे. इथं पाण्याचं टाकं आहे, पण ते खूप मोठ्या प्रकारचं आहे. छोटं तलाव तुम्ही म्हणू शकता त्याला, कारण याचा परिसर बघू शकता तुम्ही खूप असा मोठा आहे पाण्याच्या टाक्यांपेक्षा. तर याच्या बाजूने एक छोटी पायवाट आहे. तर त्या पायवाटेने आपण समोर असलेल्या एका बुरुजावरती जाऊन पोहोचणार आहोत. तर आता बघूया आपण त्या बुरुजावरून दिसणारा नजारा. तर मित्रांनो, तुम्ही या बुरुजाचा आकार बघू शकता. आधी तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे दिसते, एकदम असा गोल असा आहे. आणि इथे काही पायऱ्या आहेत, इथून आपण बुरुजावरती येऊ शकतो. तर ही तटबंदी बघा किल्ल्याची. आणि समोरचं हे असं घनदाट जंगल, जे आपलं सह्याद्री म्हणजे जावळीचं खोरं, कारण जावळीच्या खोऱ्यातला हा एक किल्ला आहे. बुरुजाच्या बाजूने एक छोटी पायवाट गेलेली आहे. त्या पायवाटेने सुद्धा आपण आता पलीकडच्या त्या बाजूला सुद्धा जाणार आहोत. तर आता आपले मित्र आपल्या पुढे निघालेले आहेत. तर आता आपण सुद्धा यांच्या पाठोपाठ जाऊया. तर आपला अनिकेतसुद्धा यांच्या पाठोपाठ जाईल आणि मग आपण पाठण्यात यायच्या सुरुवात करूया. तर चला निकेत, आम्ही सुद्धा आहोत. हां, तर चला मित्रांनो, आपल्याला अनिकेत घेऊन जात आहे. इथे छोटीशी बसून चल आपल्या शूजला. तर आपण सुद्धा याच्या पाठोपाठ जाऊया. तर या बाजूला आपण आता खाली जाणार आहोत, कारण समोरच्या बुरुजावर आपल्याला एक भगवा ध्वज दिसत आहे. तिथे एक ध्वजस्तंभ आहे. तर आपण तो सुद्धा आता पाहणार आहोत. तर मित्रांनो बघू शकता, सुशील आपला मित्र तिथे पोचलेला आहे ध्वजस्तंभावरती. तर हा आलेला आपला आशिष. तर आशिषच्या आता आपण बघूया आशिष कशा प्रकारे उतरतो. तर आपला मित्र आशिषसुद्धा आपल्यासोबत जॉईन झालेला आहे. आणि आता आपण चाललेलो समोरच्या बुरुजावरती, जिथे आपल्याला भगवा ध्वज लावलेला दिसत आहे. तर आपण या बुरुजावरसुद्धा आता आपण काहीच सेकंदात पोहोचू. तर बघू शकता एकावर. आणि इथून ही छोटीशी पायवाट आहे, म्हणजे पायऱ्या बनवलेल्या आहेत या बुरुजावर येण्यासाठी. आणि हा असा एक ध्वज लावण्यात आलेला आहे, जो आपल्याला हा ध्वज खाली त्या रस्त्यावरून सुद्धा दिसेल, जिथून आपण गडाच्या जवळपास येतो, म्हणजेच रसाळवाडीच्या इथे येतो. तर 1660च्या मोहिमेत शिवाजीराजांनी रसाळगड जिंकला आणि पुढे सन 1755मध्ये तुळाजी आंग्रे यांनी पुन्हा रसाळगड घेतला. नानासाहेब पेशव्यांनी तुळाजी आंग्रेंकडून सर्व किल्ले घेतले. रसाळगड तेवढा राहिला. पुढे तुळाजी आंग्रे शरण आल्यावर रसाळगड त्यांच्या ताब्यात आला असावा, असा या किल्ल्याचा इतिहास आहे. आणि हा किल्ला आपला जावळीच्या खोऱ्यातला आहे. आणि तुम्ही बघू शकता हा किल्ला आज समोर तुम्हाला दिसत आहे. किल्ल्याचा एक बुरुज, त्यानंतर हाच किल्ल्याचा बालेकिल्ला तुम्ही म्हणू शकता, कारण या किल्ल्याला दुसरा बालेकिल्ला असा नाही आहे, कारण हा पूर्ण एक सपाटी आहे असं किल्ल्यावर. तर मित्रांनो, या किल्ल्याला दोन असे उंच बुरुज आहेत.
त्यातला हा एक बुरुज आणि तुम्हाला समोर दिसत असेल त्या बाजूला तिकडे दाखव, तर समोर एक आहे तो एक असा उंच बुरुज आहे आणि तुम्हाला उजव्या बाजूला दिसत असेल ते महाराजांचं राहतं वाडं असणार बहुतेक. तर इथे काही तुम्हाला वाड्याचे म्हणजे जोतेचे अवशेष दिसत असतील. तर आधी हे अशा प्रकारे आहेत. तर आता आपण जाऊया मंदिराकडे पुन्हा. तर चला. समोरचा एक चौतारा आणि हा एक समोरचा दुसरा चौतारा, 2 चौतारे तुम्हाला पाहायला मिळतील. मित्रांनो तुम्ही बघू शकता आता आपण इथे महादेवाच्या मंदिरात आलेलो आहोत. हा तुम्हाला मंदिराचा काही भाग दिसेल. त्यानंतर आतमध्ये एक शिवलिंग आहे, ती सुद्धा तुम्ही बघा. आणि तिथे समोर एक छोटी दगडावरती अशी कोरलेली एक तुम्हाला मूर्ती दिसेल. त्यानंतर पाठीमागे इकडे या साईडला तुम्हाला एक नंदी दिसेल. तर तो सुद्धा या अवस्थेत आहे. तर हे मंदिर आता आम्हाला या दादाने दाखवलं म्हणून आम्हाला बघायला मिळालं. या दादामुळे आम्हाला हे आज मंदिर बघायला मिळालं, नाही तर आम्ही डायरेक्ट तिथं निघालो होतो. तर थँक्यू धन्यवाद मित्र तू दाखवल्याबद्दल. तुझं नाव? निलेश शिवाजी छप्पन. तर तुम्ही जर का गडावर कधी आलात तर हां मंदिराचा पुजारी आहेत. तर तुम्ही कधी आलात गडावर तर एकदा नक्की भेटा. हे तुम्हाला गडावर काय काय पाहण्याची ठिकाणे आहेत ते तुम्हाला नक्की एकदा सांगतील. तर तुम्ही एकदा नक्की यांना भेटा आणि संपूर्ण किल्ला फिरा, तरच ती खरी मजा आहे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता या धान्य कोठाराच्या समोर तुम्हाला जी काही पठारं दिसत आहेत ती आहेत महाबळेश्वरची पठारं. तर मित्रांनो आजचा रसाळगडाचा ट्रेक आपला संपूर्ण झालेला आहे. तुम्ही गडावरील वास्तू बघितल्या असतील, खूप छान आहेत. मंदिरसुद्धा चांगल्या परिस्थितीमध्ये आहे आणि खूप चांगल्या प्रकारे इथे आपल्याला गाईड केलेले येतील पुजारी आहेत त्यांनी. आणि जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. फक्त आणि फक्त माडकर मेहुल सावंत. तर अशाच काही नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि साईडला बेल आयकॉन आहे ते सुद्धा ऑन करा. तर भेटूया आपण असं पुढील काही नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.